Hello students, we are now going to continue remaining chapter Wave Optics. First, I am very sorry for I can't upload any video from last 4 weeks. But now we learn continuously remaining points and clear our doubts. So you watch last videos frequently for well understanding. Thank you. Today we will going to discuss about the optical path length in the chapter wave optics. So what is optical path length? How it is different from actual path length? तर आपल्याला ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणजे काय आणि ॲक्च्युअल पाथ लेंथपासून हे कसं वेगळं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणजेच ज्यावेळेस लाईट हा मीडियममधून ट्रॅव्हल होतो त्यावेळेस अकॉर्डिंग टू हायजेन्स वेव थेअरी वी नो दॅट स्पीड ऑफ लाईट इन रेअरर मीडियम इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ डेन्सर मीडियम. म्हणजे समजा आपण एअरमधली जी वेव आहे प्रपोगेट होणारी ती वेव जर समजा आपण या प्रकारे घेतली आणि तीच वेव जर मीडियममधून ट्रॅव्हल होत असेल तर त्याचा स्पीड कमी होतो आणि स्पीड कमी होतो त्याचबरोबर त्याची वेवलेंथसुद्धा कमी होते. म्हणजेच या प्रकारे आता समजा आपण इथं 1 2 3 3.5 3.5 वेव्ज घेतलेले आहेत. तर इथं आपल्या इथं 1 2 3 आणि 3.5 वेव इथंच कंप्लीट होतात ह्या. म्हणजेच ॲक्च्युअली ह्याने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स हे मीडियममधलं कसं असणार आहे कमी असणार आहे. तर आता इथपर्यंत 3.5 वेव्ज ज्या आहेत त्या कंप्लीट ह्या डिस्टन्सपर्यंतच झालेल्या आहेत. मग सेम फेज डिफरन्स क्रिएट करण्यासाठी जो मीडियममधला त्याचा पाथ जो आहे तो पाथ जर आपण एअरमध्ये जर कन्सिडर केला तर तो पाथ कसा असणार आहे जास्त असणार आहे. म्हणजेच डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये जाताना ह्या वेवची वेवलेंथ वाढणार आहे आणि तो जास्त पाथ ट्रॅव्हल करणार आहे. तर तो जो इक्विव्हॅलंट पाथ असतो एअरमधला किंवा व्हॅक्यूममधला त्याला म्हणायचं ऑप्टिकल पाथ लेंथ. त्याला काय म्हणायचं ऑप्टिकल पाथ लेंथ. मग आपल्याला याची डेफिनेशन कशी करता येईल तर डेफिनेशन म्हणजेच ऑप्टिकल पाथ लेंथ थ्रू अ मीडियम इज द इफेक्टिव्ह पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम टू जनरेट सेम फेज डिफरन्स. सेम फेज डिफरन्स क्रिएट करण्यासाठी जो व्हॅक्यूममधला किंवा रेअरर मीडियममधला जो पाथ आहे तर तो इक्विव्हॅलंट पाथ म्हणजेच काय असेल ऑप्टिकल पाथ लेंथ. किंवा हीच डेफिनेशन आपल्याला आणखीन कशी करता येईल तर ही डेफिनेशन आपल्याला ह्या प्रकारे हे करता येईल. ऑप्टिकल पाथ इन मीडियम इज करस्पॉन्डिंग पाथ इन व्हॅक्यूम. म्हणजे मीडियममधला जो पाथ आहे त्याचा करस्पॉन्डिंग पाथ व्हॅक्यूममधला जो आहे इन व्हॅक्यूम दॅट लाईट ट्रॅव्हल्स इन सेम टाईम ॲज इन सेम मीडियम. म्हणजे ॲज इन मीडियम म्हणजे मीडियममध्ये जेवढ्या वेळात लाईटनी पाथ ट्रॅव्हल केलेला आहे तेवढ्याच वेळामध्ये तो व्हॅक्यूममध्ये किती ट्रॅव्हल करेल ते जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं ऑप्टिकल पाथ लेंथ. दिस इज द डेफिनेशन ऑफ ऑप्टिकल पाथ लेंथ. म्हणजेच जर समजा आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघूयात आपण. तर ह्याच्यामध्ये पाथ जो ट्रॅव्हल केलेला लाईटनी आहे मीडियममधला तो मीडियममधला पाथ जो आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा आपण n घेतला. n इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि त्यांनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं जे आहे ते dm घेऊयात विथ स्पीड v. हा त्याचा मीडियममधला पाथ आहे. आता इथं आपण पाहूयात तर या ठिकाणी आपण मीडियममधला जो पाथ त्याचा घेतलेला आहे तो इथं घेतलेला आहे तो dm हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड घेतलेला आहे आणि मीडियममध्ये वेवलेंथ कमी होते. मग मीडियममध्ये जी वेवलेंथ कमी होते तो जो पाथ आहे तो आपण एवढा घेतलेला आहे. तर इथं आपण घेताना किती वेव्ज घेतले आहेत बघा इथून इथपर्यंत 1 आणि ह्या 2 वेव्ज आणि ही अर्धी वेव्ज म्हणजेच समजा 2.5 वेव्ज आहेत. आता त्याच 2.5 वेव्ज
ह्या मीडियममधल्या ज्या आहेत त्या जर एअरमध्ये ट्रॅव्हल झाल्या तर त्यांनी कव्हर केलेला पाथ हा किती असणार आहे इथं? ही एक वेव, ही दुसरी वेव आणि ही अडीच. म्हणजेच वेवलेंथ ह्याची इन्क्रीज होते आणि त्यामुळे हा जो पाथ आहे तो पाथ कसा असणार आहे? जास्त असणार आहे. दिस इज द path in air or vacuum, equivalent path in air or vacuum, and this is the path in medium, म्हणजेच हा DM असेल. Now we know that speed of light, velocity is equal to distance upon time. तर मीडियममध्ये आपण व्हेलॉसिटी फी घेतलेली आहे, त्यामुळं फी इज इक्वल टू DM अपॉन टी मिळेल. आता सेम करस्पॉन्डिंग डिस्टन्स आपण जर एअरमध्ये जर काढायचं म्हटलं तर we know that speed of light in air is denoted by c. तर c बरोबर त्यांनी पाथ एअरमधला जो कव्हर केलेला आहे तो किती आहे? तर DA एवढा आहे. म्हणजेच c इज इक्वल टू DA अपॉन टी हे रिलेशन आपल्याला मिळेल. इफ मीडियम हॅज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n, जर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n असेल तर n बरोबर c अपॉन फी हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. रिफ्रॅक्शनच्या लॉनुसार velocity of light in rarer medium upon velocity of light in denser medium. म्हणजेच फी बरोबर आपल्याला काय रिलेशन मिळेल इथं? तर c अपॉन n मिळेल. मग ही जर किंमत जर समजा आपण ह्याच्यामध्ये ठेवली आणि n बरोबर जर रिलेशन काढले, c आणि फीची किंमत इथं ठेवली तर n इज इक्वल टू काय येतं? DA अपॉन टी. सीची किंमत ठेवली आपण, फीची किंमत ठेवली तर फी भागिले म्हणजेच उलटून गुणिले होईल, म्हणजेच T अपॉन DM. नाउ n इज इक्वल टू, आता हे T कॅन्सल होईल आणि काय राहील? फक्त DA अपॉन DM, म्हणजेच डिस्टन्स इन एअर और व्हॅक्यूम अपॉन डिस्टन्स इन मीडियम. आणि याच्यावरून जे आपल्याला रिलेशन मिळेल ते रिलेशन काय मिळेल इथं? DA इज इक्वल टू n इंटू DM, म्हणजेच डिस्टन्स इन एअर और व्हॅक्यूम इज इक्वल टू किती मिळालेलं आहे? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स इन मीडियम. म्हणजेच काय झालेलं आहे? हे डिस्टन्स वाढलेलं आपल्याला दिसतंय. तर हे जे डिस्टन्स आहे एक्स्ट्रा डिस्टन्स, तर ते जे डिस्टन्स आहे म्हणजे हा जो पाथ आहे याला आपण म्हणतो ऑप्टिकल पाथ लेंथ. DA इज इक्वल टू काय मिळेल? n DM, म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड थ्रू मीडियम. Now we find the relation. पाथ डिफरन्स जो आहे त्याच्यामधला तो आपण किती असेल हे बघूयात. म्हणजे सेम फेज डिफरन्स क्रिएट करण्यासाठी हा जो पाथ डिफरन्स आहे, आता इथं एवढाच म्हणजे आपण पाथ घेतलेला आहे, हा मीडियममधला पाथ आहे आणि हा तेवढाच करस्पॉन्डिंग पाथ हा एअरमधला आहे. तर हा झाला त्याच्यामधला पाथ डिफरन्स. हा जो आहे तो काय असेल? इथला पाथ डिफरन्स असेल. मग आपण याच्यामधलं रिलेशन काढूयात. सपोज दिस इज द रिलेशन, म्हणजेच समजा पाथ डिफरन्स जो आहे तो त्याचा डेल्टा एक्स, आपण हा पाथ डिफरन्स घेतला आणि समजा त्यांनी जो कव्हर केलेला डेल्टा एक्स इज इक्वल टू जो आहे ते डिस्टन्स लॅम्बडा एवढं, म्हणजे एका वेव एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं असेल, तर त्यावेळेस त्याचा करस्पॉन्डिंग फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स आपल्याला माहिती आहे. ज्यावेळेस पाथ डिफरन्स लॅम्बडा असतो त्यावेळेस फेज डिफरन्स किती असतो? तर 2π. समजा ही एक वेव आहे, इथं याचा फेज 0 असतो, इथं π/2, इथं पाय, इथं 3π/2 आणि इथं 2π. आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स असतं लॅम्बडा. म्हणजेच लॅम्बडा ज्यावेळेस पाथ डिफरन्स असतो त्यावेळेस फेज डिफरन्स किती असतो? 2π. म्हणजेच इफ पाथ डिफरन्स जर समजा आपण हा डेल्टा एक्स घेतला तर डेल्टा एक्स हा लॅम्बडा एवढा असला तर डेल्टा फाय हा किती असेल? तर 2π एवढा असेल. याच्यावरून आपल्याला फेज डिफरन्सचं जे रिलेशन आहे ते रिलेशन काय मिळेल बघा. तर तिरकस गुणाकार केला आपण ह्याचा तर हा डेल्टा फाय इंटू लॅम्बडा इज इक्वल टू काय येईल? तर हे 2π इंटू डेल्टा एक्स. मग हे आपण इकडं लॅम्बडा जे आहे ते इकडं घेतलं तर डेल्टा फाय इज इक्वल टू 2π अपॉन लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स मिळेल. दॅट इज इक्वल टू KX म्हणूयात. म्हणजेच आपण इथं
2 पाय अपॉन लॅम्बडा ह्याची किंमत काय ठेवली आपण के ठेवली अँड इट इज नोन ॲज वेव्ह वेक्टर. ह्याला काय म्हणतात वेव्ह वेक्टर. लाईट हा वेव्हच्या फॉर्ममध्ये आहे आणि 2 पाय बाय लॅम्बडा हा जो फॅक्टर आहे के त्याला म्हणायचं वेव्ह वेक्टर. तर फ्रिक्वेन्सी मीडियम चेंज झालं तरी कॉन्स्टंट राहते हे आपल्याला माहिती आहे आणि लाईटची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण दाखवतो न्यूनी. मग आपण न्यूनी गुणलं आणि न्यूनी भागलं समजा तर काय येईल 2 पाय न्यू अपॉन न्यू लॅम्बडा अँड वी नो दॅट 2 पाय न्यू इज इक्वल टू ओमेगा आणि न्यू लॅम्बडा म्हणजे सी. सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. हे रिलेशन माहिती आहे. वेलॉसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. तर ओमेगा अपॉन सी याच्यावरून आपल्याला काय रिलेशन मिळेल डेल्टा फाय इज इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू डेल्टा एक्स. डेल्टा फाय इज द फेज डिफरन्स म्हणजेच फेज डिफरन्स इज इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू डेल्टा एक्स. हे रिलेशन आपल्याला इथं मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये फॉर द सेम पाथ डिफरन्स आता तोच पाथ डिफरन्स डेल्टा एक्स हा आपल्याला क्रिएट करायचा आहे. म्हणजेच मीडियममध्ये डेल्टा एक्स जो आहे तो आपण क्रिएट करूयात. हा जो होता तो कुठला घेतला होता आपण एअर ऑर व्हॅक्यूममध्ये घेतला होता. तोच आता आपण कशामध्ये घेऊयात हा जो आहे फेज चेंज डेल्टा फाय डॅश जर आता आपण मीडियममध्ये कन्सिडर केलं तर जर पाथ डिफरन्स आपण सेम डेल्टा एक्स जर घेतला तर फेज चेंज होणार आणि जो फेज चेंज होणार आहे तो पण फेज चेंज आहे तो जर घेतला आपण डेल्टा फाय डॅश तर डेल्टा फाय डॅश बरोबर काय मिळेल मीडियममध्ये मीडियममधली वेलॉसिटी आपण व्हीनी दाखवतो म्हणजे डेल्टा फाय डॅश इज इक्वल टू ओमेगा अपॉन व्ही इंटू डेल्टा एक्स. सेम पाथ डिफरन्ससाठी फेज डिफरन्स काय असेल मीडियममध्ये डेल्टा फाय डॅश. मग एन इज इक्वल टू सी अपॉन व्ही हे रिलेशन आपल्याला माहिती आहे आणि इथं मग आपण जर फीची किंमत ठेवली तर फी इज इक्वल टू काय येणार आहे सी अपॉन एन. इथं आपण ही फीची किंमत जी आहे ती ठेवली तर सी अपॉन एन ठेवली तर सी आणि भागिले म्हणजेच इथे उलटून गुणिले होईल म्हणजेच ओमेगा अपॉन सी इंटू एन डेल्टा एक्स येईल. काय मिळालेलं आपल्याला इथं ओमेगा अपॉन सी इंटू डेल्टा एक्स म्हणजेच डेल्टा फाय डॅश इज इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू जर समजा आपण ह्या एन डेल्टा एक्सबद्दल डेल्टा एक्स डॅश ठेवलं तर काय मिळेल आपल्याला हे रिलेशन डेल्टा फाय डॅश इज इक्वल टू ओमेगा अपॉन सी इंटू डेल्टा एक्स डॅश. तर हे रिलेशन आपल्याला इथं मिळालेलं आहे. इथं आपण काय केलं आहे तर डेल्टा एक्स डॅशची किंमत कशाची ठेवलेली आहे तर एन इंटू डेल्टा एक्स ह्याची किंमत ठेवलेली आहे इथं. डेल्टा एक्स डॅश म्हणजेच काय एन इंटू डेल्टा एक्स. एन म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि डेल्टा एक्स हा जो आहे तो पाथ जो आहे तो पाथ आपण घेतलेला होता एअरमधला. तर आता आपण इक्व्हॅलंट पाथ इन एअर जर घेतलं म्हणजे मीडियममधला घेतलेला आहे तर इफ डेल्टा एक्स इज द ॲक्च्युअल पाथ लेंथ इन मीडियममधला हा डेल्टा एक्स पाथ डिफरन्स असेल आणि त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर एन असेल तर एन इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन मीडियम बरोबर काय येईल डिस्टन्स इक्विव्हॅलंट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन व्हॅक्यूम ऑर एअर. तर हा इक्विव्हॅलंट पाथ लेंथ आहे याला आपण काय म्हणतो ऑप्टिकल पाथ लेंथ. दिस इज द एक्सप्रेशन फॉर ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणजे डेल्टा एक्स डॅश पाथ डिफरन्स जो आहे तो पाथ डिफरन्स ऑप्टिकल पाथ डिफरन्स जो आहे तो डेल्टा एक्स डॅश इज इक्वल टू एन डेल्टा एक्स. इथं डेल्टा एक्स म्हणजेच एक्स डॅश इज द इक्विव्हॅलंट पाथ इन एअर ऑर व्हॅक्यूम आहे अँड डेल्टा एक्स इज द पाथ डिफरन्स इन मीडियम. हा डेल्टा एक्स हा काय मीडियममधला पाथ आहे ज्याला आपण ॲक्च्युअल पाथ लेंथ असं म्हणतो. तर ॲक्च्युअल पाथ लेंथ जो आहे मीडियममधला त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाइम्स म्हणजेच एन टाइम्स आपल्याला हा व्हॅक्यूममधला पाथ मिळालेला आहे. आता आपण ह्याचा इफेक्ट पाहूयात किंवा एक्झाम्पल पाहूयात आपण ह्याचं. तर एक्झाम्पल म्हणून आपल्याला काय घेता येईल तर यंग्स एक्सपेरिमेंट आपण पाहिलेला आहे ज्याच्यामध्ये आपण 2 सोर्सेस घेतो. तर 2 सोर्सेसमुळं आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळतो. हा जो इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला दोन्हीचा मिळतो त्याच्यामध्ये सेंट्रलला ब्राईट बँड आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला डार्क आणि ब्राईट बँड मिळत असतात.
तर ह्याचा जो इंटरफरन्स आहे तो म्हणजेच क्रेस्टवर ह्या दोन्ही वेव्ज ज्यावेळेस क्रेस्टवर क्रेस्ट ट्रफवर ट्रफ फॉल होते तिथं आपल्याला ब्राईटनेस मिळतो, क्रेस्टवर ट्रफवर क्रेस्ट फॉल झाली असेल तिथं आपल्याला डार्कनेस मिळतो. पण जर समजा आपण एका स्लिटच्या समोर समजा इथं S1 आणि S2 हे दोन सोर्सेस आहेत, ह्या दोन सोर्सेसमध्ये एका सोर्सच्या समोर समजा T एवढ्या थिकनेसची आपण एक ग्लास प्लेट जर धरली, सपोज दिस इज द ग्लास प्लेट ऑफ थिकनेस T एवढ्या थिकनेसचा आपण इथं ग्लास ब्लॉक ठेवलेला आहे इन द पाथ ऑफ वेव्ज. तर हा जो पाथ आहे तो कंप्लीट एअरमधला पाथ आहे आणि ही एअरमधली वेवलेंथ आहे. आता ज्यावेळेस S1 पासून निघालेला सोर्स दोन्ही मोनोक्रोमॅटिक सोर्स म्हणजे वेवलेंथ सेम असते, ब्राईटनेस सेम असतो, ॲम्प्लिट्यूड सेम, फेज सेम. पण जर समजा आपण इथं T एवढ्या थिकनेसचा ब्लॉक जर ठेवला तर काय होईल, ज्यावेळेस लाईट ट्रॅव्हल होईल एअरमधून इथून इथपर्यंत ह्यांचा पाथ जो आहे तो कसा असेल, सेम असेल. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कुठलं असणार आहे, एअरमधलं असणार आहे. हे आपण इथलं पूर्ण डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं समजा इथून इथपर्यंत हा जो पॉईंट आहे तो A पॉईंट म्हणूयात, हा पॉईंट B पॉईंट म्हणूयात आणि इथपर्यंत डिस्टन्स कवर केलेलं जे ते L म्हणूयात. हे डिस्टन्स कंप्लीट एअरमधलं असेल ह्या वेवचं. पण S2च्या समोर आपण T एवढ्या थिकनेसचा ग्लास ब्लॉक ठेवलेला आहे, त्यामुळं हा त्याचा पाथ एअरमधला असेल. आता एअरमधून तो ग्लासमध्ये जाणार म्हणजेच याची वेवलेंथ कमी होणार आणि वेवलेंथ कमी होणार इथं याची. त्यामुळं हे जे डिस्टन्स आहे याच्यामध्ये ह्याचं हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं किती असणार आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाइम्स द डिस्टन्स. आता हे डिस्टन्स म्हणजे ह्याची थिकनेस असेल. मग ही जी थिकनेस आहे ती थिकनेस आपण किती घेतलेली आहे, समजा इथं T थिकनेस घेतलेली आहे. इफ सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण Nनी पण दाखवतो आणि म्यूनी पण दाखवतो. समजा आपण म्यूनी दाखवला तर म्यू इंटू T हे त्याचं इक्विव्हॅलंट डिस्टन्स इन एअर असेल. म्हणजे ग्लासमधलं डिस्टन्स ज्यावेळेस नुसतं T असेल त्यावेळेस त्याचा ऑप्टिकल पाथ लेंथ किती असणार आहे, त्याची म्यू T एवढी असणार आहे. आणि परत तो ग्लास ब्लॉकमधून नंतर एअरमध्ये येणार. तर हा एअरमध्ये आल्यानंतर परत ह्याची वेवलेंथ चेंज होईल, म्हणजे परत वेवलेंथ आहे तेवढीच राहणार आहे ह्याची. मग आता इथं आपल्याला काय म्हणता येईल, तर ह्यानी टोटल कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, हे टोटल डिस्टन्स आहे L. त्याच्यामधलं हे डिस्टन्स T गेलं तर एअरमधलं डिस्टन्स किती असेल, L मायनस T हे एअरमधलं डिस्टन्स असेल. म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन एअर इज L मायनस T आणि हे एवढं प्लस हे काय असणार आहे इथं इक्विव्हॅलंट डिस्टन्स ऑप्टिकल पाथ लेंथ म्यू T. म्हणजेच इथं काय असणार आहे, हे डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं असेल त्यांनी L मायनस T प्लस म्यू T. हे आपण रिअरेंज केलं तर रिअरेंज केल्यानंतर काय मिळेल आपल्या इथं L प्लस आपण हे T ह्याच्यातनं कॉमन काढलं प्लस T कॉमन काढलं तर इथं म्यू राहील आणि इथलं -1. म्हणजेच हे रिलेशन आपल्याला काय मिळेल इथं L प्लस T इंटू म्यू -1. हे आपल्याला काय मिळेल, हे आपण इंट्रोड्यूस म्हणजेच ग्लास प्लेट जर इंट्रोड्यूस केली तर हा लाईटचा पाथ असेल ट्रॅव्हल केलेला. म्हणजेच ॲक्च्युअली एवढं त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल. म्हणजे काय झालं तर यांनी एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि किती एक्स्ट्रा डिस्टन्स, म्हणजेच पहिलं डिस्टन्स किती होतं, L डिस्टन्स होतं. ह्याने एक्स्ट्रा डिस्टन्स जे ट्रॅव्हल केलेलं आहे ते किती आहे, मग L प्लस T इंटू ब्रॅकेट म्यू -1. त्याच्यामधून हे L गेलं तर काय राहील, फक्त T इंटू ब्रॅकेट म्यू -1 एवढं त्याने एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर केलेलं असेल. आणि हे जे एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर केलेलं आहे तर यालाच आपण पाथ डिफरन्स असं म्हणतो. म्हणजे ह्यांच्यामधला ऑप्टिकल पाथ डिफरन्स जो आहे तो पाथ डिफरन्स हा किती असेल, जो आपण डेल्टा एक्सने दाखवतो तो T इंटू ब्रॅकेट म्यू -1 एवढा असेल. आणि फ्रिंज पॅटर्न जो आपल्याला मिळेल तो फ्रिंज पॅटर्न हा शिफ्ट झालेला असेल. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आता ह्या दोघांच्या बरोबर सेंट्रल आपल्याला इथं सेंट्रल ब्राईट बँड मिळतो तर त्याच्याऐवजी सेंट्रल ब्राईट बँड हा एका बाजूला एवढ्या डिस्टन्सनी काय झालेला असेल, शिफ्ट झालेला असेल. आणि त्याच्या बाजूला आपल्याला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँड्स मिळतील. तर हे फक्त आपण एक एक्झाम्पल म्हणून किंवा नोट म्हणून घेतलेलं आहे.
हे आपल्याला प्रॉब्लेमसाठी उपयोगी पडेल. जर शिफ्ट काढायचं असेल यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये एखादी ग्लास प्लेट थिकनेस टी एवढ्या थिकनेसची जर ग्लास प्लेट जर एका सोर्स समोर धरली तर त्याच्यामध्ये आपल्याला शिफ्ट जो मिळेल तो टी इंटू ब्रॅकेट μ-1 एवढा मिळेल. हे प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला फक्त उपयोगी पडेल. आणि आपल्या क्वेश्चनचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सरमध्ये आपल्याला हे जे रिलेशन मिळालेलं आहे तर ते रिलेशन हे आपल्याला इथं मिळालेलं दिसेल. डेल्टा एक्स डॅश इज इक्वल टू n डेल्टा एक्स. तर इथंच आपल्या क्वेश्चनचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर इथंच संपलेलं आहे. आणि हे जे एक्सप्लेनेशन आहे हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी म्हणून किंवा प्रॉब्लेम सोडवताना हे उपयोगी येईल. हे क्वेश्चनच्या ॲन्सरमध्ये लिहायचं नाही, फक्त इथं नोट म्हणून हे लिहा. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता इंटरफरन्सचा पार्ट हा संपलेला आहे. तर डिफ्रॅक्शन म्हणजे काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.